कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय आम्हा व्रत एकादशी आम्हा व्रत एकादशी आम्हा व्रत एकादशी आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी देव केशव तीर्थ तुळशी देव केशव तीर्थ तुळसी देव केशव तीर्थ देव
केशव तीर्थ तुळशी देव केशव तीर्थ तुळशी आणि कनो हे साधन आणि कनेने साधन आणि कनो हे साधन आणि कनो हे साधन आमुचा विषय हरि कीर्तन 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 संत संग निरंतर संत संग निरंतर संत संग निरंतर संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार 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 आणि कनेडो साधन आणि कनेनो साधन आणि कनेडो साधन आणि कनेनो साधन आमुचा विषय हरि कीर्तन 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 म्हणे नाम याचा नारा म्हणे नाम याचा नारा म्हणे नाम याचा नारा म्हणे नाम याचा नारा आमचे वंशी ही परंपरा आमचे वंशी ही परंपरा आमुचे वंशी परंपरा आमुचे वंशी परंपरा आमुचे वंशी परंपरा आमुचे वंशी परंपरा आणि कनेडो साधन आणि कनेनो साधन कनेडो साधन आमचा विषय हरि कीर्तन 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 विठ्ठल 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 शिवाजी महाराज की जय भारत माते की जय बोलो भाई सब संतन की जय विठाला 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 अम्माव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी आणि कनेडोबा साधन आमुचा विषय हरिकीर्तन संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार आणि कनेडोबा साधन आमुचा विषय हरिकीर्तन म्हणे नामयाचा नारा आमुचे वंशी ही परंपरा आणि कनेडोबा साधन आमुचा विषय हरिकीर्तन। प्रथमतः सन मराठी चॅनलचे मी अत्यंत आभारी आहे। या ठिकाणी असा उत्तम असा कार्यक्रम एकादशी आहे, पर्वणी काळ आहे आणि त्यानिमित्त लागे कीर्तनाची गोडी हा सन मराठीचा हा जो कीर्तनाचा कार्यक्रम आहे, खरोखर असेच कार्यक्रम त्यांनी करावे आणि जनजागृती करावी मायबापो।
आणि म्हणूनच या ठिकाणी सेवेकरतील एवढं अभंग माऊली महावैष्णव प्रेममूर्ती आमचे नामदेव महाराज चिरंजीव नारायण महाराजांचा अभंग आहे. आणि श्री संत नारायण महाराज या अभंगामधून एकादशी व्रत तीर्थक्षेत्र आणि पंढरीची वारी असं सुंदर त्रिवेणी संगम साधलाय. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. आमचं व्रत एकादशी आहे कारण आम्ही पंढरपूरचे वारकरी आहोत. पंढरीचे वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थव्रत. प्रत्येकादशी करण उपवास गाईन अहर्निशी मुखी नाम. आम्ही पंढरपूरचे वारकरी आहोत आणि ही आमची परंपरा आहे आमच्या वंशाची. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. आमचा देव केशव आहे, विठ्ठल आहे, माझा पांडुरंग आहे. आणि कनेणोबा साधन आमुचा विषय हरिकीर्तन. महाराज म्हणतात की आम्हाला दुसरं कोणतं साधन नाही आहे, आमचा विषय हरिकीर्तन आहे. दुसरं काय आहे? नाचू कीर्तनाचे रंगी, 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 कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडून माझाई, सर्व सांडून माझाई. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडून माझाई, सर्व सांडून माझाई. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. खरोखर सण मराठीचा सुंदर असा उपक्रम आहे. लागे कीर्तनाची गोडी या कीर्तनाच्या माध्यमामधून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडून माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. वा 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 वा. माऊली धर्म म्हणतात की नाही, तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिरे व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले, यमदमावकळा आणली तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकींची खुंटिली रहाटी आघवी. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे काय दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष वोखदासी नाही. ऐसे माझेची नाम घोषे, नाहीची करती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. म्हणून कीर्तन पाहिजे, नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळते लपापे जलमांतरीचे. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी, आणि कन्नेडोबा साधन आमुचा विषय हरिकीर्तन. आणि पुढे नारायण महाराज सांगतात की आम्हाला काही पाहिजे, संत संग निरंतर, प्रेम धन हे भांडार. आम्हाला अखंड संतांचा सहवास पाहिजे. तुकोबा म्हणतात की नाही, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. कारण परमार्थ महाधन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. बाकी तुम्ही किती धन कमवा, काही तुमच्यावर कोण देणार नाही. फक्त हरिनामाचं धन येणार आहे, रामनामाचं धन, विठ्ठल नामाचं धन, बस. परमार्थ महाधन आहे, तेवढंच येणार आहे. बाकीचे धन काढून घेतात की नाही. बांधोनिया देती यमाची हाती, भूषण घेती काढोनिया
अरे काढून घेतात तरी सगळे दागदागिने चरणो ठेवायच्या अगोदर काय येणार आहे? फक्त रामनामाचं थेरणार आहे. संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार. म्हणून सर्वांनी एकमेकावर प्रेम करा. जगतामध्ये काय आहे हो? प्रेमच महत्वाचं आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ कयाला, 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 हाची दुष्काळ कयाला. थोर प्रेमाचा भुकेला, हा दुष्काळ कयाला, हाची दुष्काळ कयाला, हाची दुष्काळ कयाला. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ कयाला, हाची दुष्काळ कयाला, हाची दुष्काळ थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ द्याला. ऐसा मे मावडती बोरे खाये भिल्लीणीची. उष्टी बोर खाल्ली माता शबरीची. शबरी के बेरा सुदाम जी के चावल, शबरी के बेरा सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगाया. चल विदुरा घर जावे उद्धव जी, चल विदुरा घर जावे उद्धव जी, चल विदुरा घर जावे उद्धव जी, चल विदुरा घर हिल्लीण माता शबरी पण उष्टी बोरं खाल्ली. आपण कोणाचं उष्ट खातो का? पण प्रेम चाखलेली बोरं खाल्ली माता शबरीची. प्रभूने विचारलं, माता शबरीजी म्हणे कोणी पक्षाने खाल्लेत की नाही? म्हणे भगवंता आम्ही स्वतः चाखलेत. का? तुम्हाला गोडच बोर मिळावं म्हणून. प्रेम. वा वा वा. लक्ष्मणन बोरं खाल्ली का? लक्ष्मणानं नाही खाल्ली. लक्ष्मण ती उष्टी बोरं झोपडीच्या खिडकीतून बाहेर त्या द्रोणातली फेकून दिली. शास्त्रकार सांगतात त्या द्रोणाचा द्रोणागिरी पर्वत झाला. आणि ती बोरं म्हणजे संजीवनी की ज्यानं लक्ष्मणाचे प्राण वाचले. काय ताकद आहे बघा भक्तीमध्ये आणि प्रेमामध्ये. नव्हे नव्हे सुदामा ब्राह्मण गरीब मित्र बघा तुम्ही, पण कोरडे पोहे खाल्ले की नाही माझ्या भगवंताना? प्रेम. वा 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 वा. नव्हे नव्हे महात्मा विदुरजी नाही का केळ खाल्लं माय बाप. बघा तुम्ही केळीच्या साली सुद्धा खाल्ल्या. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, परमानंदू झाला मनमोहन, मनमोहन, मनमोहन मुरलीवाला. नंदाचा आलबेला, हो नंदाचा आलबेला. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला. नंदाचा आलबेला, हो नंदाचा आलबेला. महात्मा विदुरजींच्या घरी कणा खाल्ला माय बापो. कौरवांच्याकडे पंचपक्वान्न होती, पण तिकडे गेले का भगवंत. प्रेम भक्तीमधलं प्रेम माय बापो.
प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमा विण नाही समाधान प्रेमा विण नाही समाधान प्रेमा विण नाही समाधान प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमा विण नाही समाधान प्रेमा विण नाही समाधान प्रेमा विण नाही समाधान प्रेम अख्खं प्रेम केला ना हो बघा तुम्ही खरा तो एकच ही धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रेमाला अख्खं जग जिंकता येतो प्रेम करा माय बाप म्हणून कुटुंबामध्ये प्रेम पाहिजे आई वडील मुलामध्ये प्रेम पाहिजे नाही का मुलांनी आई वडिलांचं प्रेम करावं त्यांची सेवा करावी देवाला यावं लागलं त्याला कारण पुंडलिकाने केलं आई वडिलांची सेवा मातृदेव भव पितृदेव भव सेवा केली देवाला यावं लागलं गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे देव आले हो यावं लागलं आई वडिलांची सेवा माय बापू नाहीतर पंढरीची वारी करतोय मुलगा माळकरी आहे तुळशीची माळ घातले पण आई वडिलांना विचारत नाही त्यांची सेवा करीत नाही असं चालणार नाही परमार्थ आचरणाचं आहे माणसाचं आचरण चांगलं पाहिजे कर्म चांगलं पाहिजे कर्म चांगलं फळी चांगलं कर्म वाईट फळी वाईट शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुख्यामृताची वाणी देह देवाचे कारणी पण प्रत्येक माणसाचं कर्म चांगलं पाहिजे सर काही नको भगवद्गीता सिद्धांत काय की कर्मेषु भजावा अरे कर्म चांगलं करा आईवडिलांची सेवा करा तर परमात्मा कोण काय उपयोग नाही वारी करून सेवा करा आईवडिलांची मायबाप हा आमचे नारायण महाराज सांगतात हो संत संग निरंतर प्रेम धर हे भांडार आणिक नेळवा साधर आमुचा विषय हरि कीर्तन म्हणे नाम याचा नारा आमच्या प्रेममूर्ती नामदेव महाराजांना 4 मुलगे नारा म्हांदा विठा गोंदा त्याचे थोरले चिरंजीव म्हणजे नारायण महाराज म्हणे नाम याचा नारा आमुचे वंशी ही परंपरा वारीची पंढरीच्या वारीची परंपरा आहे मायबापो आणिक नेणवा साधन आमुचा विषय हरि कीर्तन पण प्रेममूर्ती नामदेव महाराज काय आजचेच आहेत का हो संत जने सांगते की नाही चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी हे पाठी मागे डोळे दाखवणी उभी ती जनी चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे दाखवणी उभी ती जनी चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी म्हणे नाम याचा नारा आमचे वंशी ही परंपरा आणिक नेळवा साधन आमचा विषय हरि कीर्तन ही परंपरा आहे आमच्या वंशाची परंपरा आम्ही पंढरपूरचे वारकरी आहोत मायबापो मग तुम्ही म्हणाल नारायण महाराजांचा अभंग तुम्हाला माहिती आहे का हो वाल्मिकी ऋषीने राम अवतार होण्याच्या अगोदर शतकोटी वाल्मिकी रामायण लिहून तयार कोळियाची कीर्ती वाढवी गहन कोळियाची कीर्ती
वाढवी गहन केले रामाधी रामायण. रामाचा अवतार होण्याच्या अगोदर शतकोटी वाल्मिकी रामायण लिहून तयार. अगा वाल्या कोळीचे वाल्मिकी ऋषी झाले. संत संगतीचा परिणाम आहे. नारद मुनींची कृपा झाली की नाही? सद्गुरूंची कृपा पाहिजे की नाही? संत कृपा झाली इमारत फळाली. कोणती इमारत? हा नरदेह साडेतीन हाताचा. त्याकरता सद्गुरू पाहिजे. सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आदी आदी. 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 सद्गुरू वाचोनी सापडेना सोय. सद्गुरू वाचोनी सापडेना सोय. धरावे ते पाय आदी आदी. 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 जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की सद्गुरू वाचोनी सापडेला सोय. धरावे ते पाय आधी आधी. आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. पण सद्गुरू पाहिजे. मदर देई सद्गुरू जेणे तारुल हा संसार पुरू. म्हणून विशेषात त्या धरू विवेकावरी. म्हणून जाण तेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे. जसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. झाडाच्या मुळाशी पाणी घाला आपोआप फांद्यांना फुलांना फळ आपोआप मिळेल. मूळ सद्गुरू. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरिलो गुरु कृपे. राजाची कांता काय भीक मागे. मनाच्या जोगे सिद्धी पावे. सद्गुरू पाहिजे. सद्गुरूशिवाय तरण उपाय नाही. ज्याने सद्गुरू नाही केला त्याचा जन्म वाया गेला. प्रेममूर्ती नामदेव महाराजांना देव समजला होता पण कळला होता का? नव्हता कळला. ज्यावेळी सद्गुरूंची कृपा झाली विसोबा खेचरांची तेव्हा त्यांना ब्रह्म कळलं. विठ्ठल जळी स्थळी भरला रित ठावला उरला. आदम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला रित ठावला उरला. आदम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. हे कधी कळलं? ज्यावेळी विसोबा खेचरांची कृपा झाली तेव्हा. देवाच्या डोक्यावर संतांचे पाय. नामदेवाने सांगावं म्हणे बाबा शिवलिंगावरती पाय आहेत बाजूला ठेवा. विसोबा खेचराने हसावं आणि सांगावं नाही रे बाळा तू जरा बाजूला ठेव. मी वृद्ध झालोय. शरीरामध्ये त्राण नाही आहे माझ्या. ठेव रे बाळा तूच बाजूला ठेव. मग नामदेव महाराजांनी त्यांची पावलं या शिवलिंगावर उचलावी आणि बाजूला ठेवावी. तिथेही शिवलिंग तयार. त्याला म्हटलं चुकून ठेवलं का तिथे? कोणा म्हटलं? नामदेव महाराजाला. आणखीन बाजूला ठेवावी. तिथेही शिवलिंग तयार. बाप रे किती शिवलिंग तयार झाले. हसतायत. सद्गुरू कृपा झाली बाय बापू. म्हणून सद्गुरू पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळी चंद्राभाई तरी स्वतः म्हणून म्हटलं हो नामदेव महाराज काय म्हणे हल्ली मंदिरामध्ये येत नाही म्हणे. कशाला येऊ भगवंता जिथं पाहावं तिथे मला तू दिसतोयस. सर्वा घटे राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नामदेवा प्रमाण आत्महा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे.
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरिदिसे जनी वनी आत्मतत्वी तो चराचरामध्ये आहे. देवा आहे 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 मंदिरी शोधुनी पाये हृदय मंदिरी शोधुनी पाये हृदय मंदिरी शोधुनी पाये हृदय मंदिरी शोधुनी पाये माझा विठ्ठल परमात्मा चराचरामध्ये आहे, तो हृदयामध्ये आहे. ऐसा हृदयामध्ये मे राम करता सासर सुखाचा आराम के भ्रांतासी कामू विजयावरी. काय विचारो चंद्रभागे तेरी. स्वतः पांडुरंग परमात्मा नामदेव महाराज चंद्रभागे तेरी भेटले. देवाने भक्ताची भेट झाली, कडकड मिठी मारली. म्हणे नामदेव महाराज म्हणतात की पांडुरंगा अहो वाल्मिकी ऋषींनी शतकोटी वाल्मिकी रामायण लिहिलं, मग मी का अभंग लिहू नये तुमच्या कृपेनं. पांडुरंगा लगेच पांडुरंगा समोर आमच्या नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली. पांडुरंगा तुमच्या समोर प्रतिज्ञा करतोय शतकोटी अभंग रचना करीन. अहो देव म्हणले पांडुरंगा नामदेव महाराज शतकोटी अभंग लिहायचे साधी गोष्ट आहे का. त्यामुळे भगवंता संकल्प केला, प्रतिज्ञा केली. माऊलीची प्रतिज्ञा आहे की नाही. अवघाचे संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक आनंद भरीन तिन्ही लोक आनंद भरीन तिन्ही लोक आनंद भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक हो आनंद भरीन तिन्ही लोक आनंद भरीन तिन्ही लोक आनंद भरीन तिन्ही लोक. आमच्या माऊली दरवांची प्रतिज्ञा आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा. आपुल्या हे आमच्या वारकऱ्यांचं माहेर आहे पंढरपूर. तीर्थराज तीर्थराज आहे ते. अवघीच तीर्थे खडते कवेळा चंद्रभागा डोळा देखली. ही माऊलीची प्रतिज्ञा आहे हो, साधी गोष्ट आहे काय. हो माऊलीनं जे दान मागितलं पसायदान हो, कारण माऊली काय म्हणतात हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंमहुना चराचर आपण पै जाहाला. विश्वास करता विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून विश्वास करता पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वागेत न तोषावे तोषणी मज द्यावे
पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो त्याला हो प्राणी जात विश्वा करता विश्वाचं कल्याण माय बापो संत त्याच्याकरताच आले संतांचा अवतार त्याच्याकरताच आहे की नाही धर्म रक्षा वया अवतार घेसी 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 आपुल्याचे बेसी भक्त जन आपुल्याचे बेसी भक्त जन अंबरुषीचा ठिकाण सोसिये अंबरुषीचा गर्भ सोसिये धर्मरक्षावया अवतार घेसे आपल्या पाळीसे भक्तजना अंबरीशीसाठी गर्भ सोसियेले दुष्ट निर्दाळिले किती एक धर्माचं पालन करणे पाखांड धर्माचे पालन हा धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची आम्हा करणे काम हा बीज वाढवाया नाम करणे पाखंड खंडना करणे पाखंड खंडना याची आम्हा करणे काम बीज वाढवाया नाम म्हणून धर्मावर प्रेम करा धर्माचं पालन करा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची करण्यामा काम बीज वाढवावे नाम म्हणून कोणी धर्मांतर करू नका माय बापू मौली धर्मात सांगतात आगा स्वधर्म आपुला जरी का कठीण जाहाला तरी हाची अनुष्ठेला फला ते स्वधर्माचा आचरण करा धर्मानं वागा न्यायानं वागा नीतीनं वागा सत्यानं वागा चांगलं कर्म करा खरं बोला हो परपीडा करू नका परोपकार करा दुसरं काय पाहिजे जीवनामध्ये माय बापू संतांनी तेच केले संतांचा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढवया सुख भक्ती भाव धर्म आणि कुळाचारी नाम विठोबाचे आमचे वंशी ही परंपरा नारायण महाराज सांगतात की नाही आमचा कुळाचार आहे पंढरची वारी करायचे काय विचारता अहो इकडे प्रतिज्ञा केली नामदेव महाराजांनी पण देवासे सगळे लागले की नाही कामाला अभंग लिहायला मग नाम्याची दासी संत जनाई नामदेव महाराजांच्या कुटुंबामध्ये 14 माणसं 15-20 संत जनाई मग जनाईने पण अभंग लिहायला घेतले की नाही धरीला पंढरीचा चोर कळा बांधोनिया दोर हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला धरीला पंढरीचा चोर हा माझा देव चोर आहे पण काय आहे चित्त चोर आहे चित्त चोर आहे की ना चित्त चोर हरीने माझे हरिले चित्त
भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा. चित्त चोर आहे हो माझा भगवंत. म्हणून भगवंताची भक्ती करा मायबापो. आणि सगळ्या ही कुटुंबातले माणसं अमंगल्या लागले त्या चांगल्या कर्माला नाही का. चांगलं काम करायचं आहे सगळ्यांनी करायला पाहिजे की नाही. कुटुंबानं सगळ्या कुटुंबाचा हात लागायला पाहिजे. ओ एखादं मंदिर बांधायचं म्हटलं तर गावामध्ये हनुमान मंदिर असू द्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर असू द्या सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे तर ते मंदिर होतं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. सर्वांनी एकत्र या संघटित व्हा. नाही का. प्रेमानं वागा प्रेमानं बोला. नाही का. प्रभूची भक्ती करा कारण भक्ती केल्याशिवाय मुक्तीच नाही. भाववीण भक्ती भक्तिवीण मुक्ती आणि बेळविण्या शक्ती बोलू नये. भक्ती केल्याशिवाय मुक्ती मिळेल मग कोणी असो. या ठिकाणी आमचे नामदेव महाराज चिरंजीव नारायण महाराज हा अभंग लिहित आहेत बघा. सगळे कुटुंब लागले जाऊ शतकोटी अभंग रचना तरी सुद्धा पूर्ण झाली का नाही झाली नाही का. आणि मग हेच आमच्या नामदेव महाराजांचे पुढे अवतार कोण आहे तो जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुका अवतारणा मायाचा. जगद्गुरु तुका अवतारणा मायाचा. जगद्गुरु तुका अवतारणा मायाचा. जगद्गुरु तुका अवतारणा मायाचा. संप्रदाय सकळांचा येथोनिया. संप्रदाय सकळांचा येथोनिया. संप्रदाय सकळांचा येथोनिया. विठाला 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 विठाला